नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. शाळेमध्ये खताच्या गोण्याचं काम काय? करायला बी पाहिजे म्हणजे काही हे पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय माध्यमिक विद्यालय इथे घाणेगाव इथे आपण उभा आहात. आणि या विद्यालयाची अवस्था जर बघितली तर इथं 8वी ते 10वी पर्यंत वर्ग भरतात, परंतु कुठल्याही मला वाटतं वर्ग उघडे नसन शाळा झाल्यापासून. पूर्ण शाळेमध्ये जवळपास गुडघे इतकं गवत आहे, त्यांची शाळाकडून तेच सांगता येणार नाही. आपल्यासोबत आहे शेखदेव सर, काय सांगायला संदर्भामध्ये? या शाळेला 8 ते 10च्या वर्गाला मंजुरी आहे आणि शाळेकडे हे कार्यालय, आपण आता त्या कार्यालयाच्या समोर आहे. आम्ही आपले गट शिक्षणाधिकारी आरक साहेबांना आम्ही येणार आहोत, तर आमचे केंद्र प्रमुख बाकरे साहेब यांनी सांगून सुद्धा इथे थांबले नाही. सध्या शाळा व्यवस्थापन कोणाचंच ऐकत नाही परिस्थिती मागच्या भेटीमध्ये होती. मागेही आम्ही आलो त्या परिस्थिती अशीच आहे. आणि यापूर्वी आम्ही 20/6ला एक अहवाल दिलेला आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे, याच्याबाबतही या प्रकारचा अहवाल दिलेला आहे. शाळा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही ही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे इथले पालकांना असं वाटतं की त्या ठिकाणी वर्ग मिळावा ही मागणी आहे, ती रास्त वाटते. परंतु इथला एक वर्ग सुरू असल्यामुळे शासन निर्णयानुसार आपल्याला माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ती तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्या वर्गाला मंजुरी देता आली नाही, ही अशी अडचण आहे. सध्या आपण या परिस्थिती ही सगळे समोर आहे. या ठिकाणी काही वर्गामध्ये गवत आहे, त्या वर्गावर पत्रे नाही, पण खाजगी शाळा व्यवस्थापनाने लक्ष देणं ही आवश्यक आहे. तर ही सन्माननीय जे शाळा व्यवस्थापनाची त्यांची गणवट सर यांच्या नंबर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपण माहिती घ्यावी समजा. सर, आता हे ऑफिसमध्ये जर तिरंगा आपल्याला हे पडलेला आहे, त्याचा अवमान झालेला सगळ्याजवळ दिसतोय, त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आता? त्या अहवालामध्ये नमूद करू आता हे जे आहे जी परिस्थिती की बाबा शाळेने या प्रकारचा तिरंगाचा अवमान केलेला ते त्यांचा खुलासा देतील की का अवमान केला, त्यांना का अवमान करावं असं वाटलं तिरंग्याचा, त्यांना विचारणा करून आपण त्यांना विचारावं, आम्ही पण त्यांना विचारू. ते तर कॉपरेटच करत नाही हे दिसतच आहे. या संदर्भात आपल्यासोबत आहे नागरिक, काय सांगाल? सर आता बघताय आता सगळे शासकीय अधिकारी आहेत, एवढं गवत आहे, याच्यामध्ये वर पत्रे नाही, आमच्या मुली येतात शाळेमध्ये, त्याची काय सुरक्षा नाही, बाथरूम नाही, इथं काही हे काय व्यवस्था आहे, कोणत्या भरोशावर इथं मुली पाठवायच्या शाळेमध्ये? हे बघा आता आपण बघतो मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गजबजलेल्या ठिकाणी जर अशा मुलीवर काही अन्याय होता तर मोठमोठ्या मुली समजून घ्या, शेतापासून इथपर्यंत 1-1.5 किलोमीटर गावापासून. याची दखल घेणं गरजेची म्हणजे शालेय जे इथं कोणी शालेय अधिकारी आहेत त्यांनी, ही आमची ग्रामस्थांची इच्छा आहे बाबा. त्याच्या म्हणण्यानुसार तर अशी परिस्थिती असल्यानंतर आहे ना, 1ही मिनिटाचा वेळ न दवडता आम्हाला तात्काळ 8वीच्या वर्गाला मंजुरी देण्यात यावी. कारण कसं की आतापर्यंत आपण बघितलं हो, तर त्याला आता शाळा सुरू होऊन आपल्याला जवळजवळ 2-3 महिने झालेले असतील हो. तेव्हापासून जर कधी आता त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही हो, तर आम्हाला मंजुरी द्यायला काहीच हरकत नाही आणि तात्काळ मंजुरी देण्यात यावी, माझी ही विनंती शासनाला राहील. आपण काय सांगाल? आता तुम्ही शाळेची परिस्थिती बघितली, शाळेची परिस्थिती बघून सनी तुम्ही बघा काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. आम्ही काय बोलून फायदा नाही आमचा. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आमचा 8वीचा वर्ग चालू व्हायला पाहिजे हो, याच्या उपर तुमचा निर्णय. आपल्यासोबत आरक सर आहे, सरांनी पूर्ण पाणी केली. सर, काय अहवाल देणार आपण या संदर्भात? शाळा मान्यता काढण्याच्या बाबत आम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिकडे अहवाल सादर करणार आहोत. इथली परिस्थिती बघता कसं वाटतं तुम्हाला? इथं मुख्याध्यापकांना सूचना देऊन सुद्धा मुख्याध्यापक किंवा इतर कोणतेही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्याचीसुद्धा आम्ही त्यांना नोटीस देणार मध्ये उल्लेख करणार आहोत. त्याचा व्हिडिओ शूटिंग आणि फोटोसुद्धा ते सुद्धा. सर, असं झालेल्या संदर्भात काय सांग? आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.